मनोज जरांगे यांनी जे मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं केलं त्याच्या आधीपासून मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू आहे. 58 मोर्चे या आंदोलनासाठी झाले आणि त्या काळामध्ये जातीय तेढ झाली नाही हे फार उल्लेखनीय आहे. आणि शांततेत ते मोर्चे पार पडले. त्या मोर्चांना मुस्लिम भावंडांनीसुद्धा अनेक ठिकाणी पाणी देणे असेल, त्याचं स्वागत करणं असेल, अशा सगळ्या गोष्टी केल्या. मराठ्यांना आरक्षण मिळावं का? तर मिळावं, नक्की मिळावं, त्याच्यात काही दुमत नाही आहे. पण त्याच वेळेला ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागावा का? तर नाही लागावा, तेही आरक्षण वाचलं पाहिजे. परंतु या दोनही आरक्षणासाठी लढणाऱ्या दोनही व्यक्तींनी मला असं वाटतं की त्यांच्या आरक्षण आंदोलनाचा फोकस हलला आहे आणि तो फोकस हलून तो व्यक्तिगत पातळीवर जी चिखलफेक चालू आहे ती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे होतं आहे काय की आरक्षणाचा लढा जो जरांगे यांनी उभा केला होता, जे सामाजिक चळवळ म्हणून उभा राहिलेला लढा, त्याचं अधिष्ठान हरवून तो पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंटकडे जात आहे का, हे जे होतं आहे हे फार वाईट आहे. त्यातही दोनही व्यक्तींकडून जे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स येत आहेत ते कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंटसुद्धा म्हणजे कमालीचे वेगळे आहेत. जसं की मनोज जरांगे सांगत आहेत की बाबा आम्ही मागास आहोत, आम्हाला आरक्षणाची गरज आहे. मुळात स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाच्या पुस्तकामध्ये 1930 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आरक्षणाची व्याख्या सांगितली होती त्यात असं म्हटलं होतं, पिढ्यानपिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापित व्यवस्थेने नाकारलेले आहेत ते अधिकार त्यांना परत देऊन जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरण्याचं स्वातंत्र्य प्राप्त करून देणं म्हणजे आरक्षण. म्हणजे हे आरक्षण सामाजिक मागासलेपणावर आधारित होतं, त्याच्यात आर्थिक निकष कुठेही नव्हता. पण तरीही मागच्या 2 दशकात आर्थिक मागासलेपणावरून आरक्षण देण्याची एक मागणी जोर धरायला लागली आणि आता त्यानुसार आरक्षणाचं आंदोलन उभं राहिलं. त्यालाही काही हरकत नाही. पण मुद्दा असा तयार होतो की एकीकडे आर्थिक मागासलेपणाचं आरक्षण म्हणायचं, मग दुसरीकडे 100 जेसीबीतनं फुलं उधळायची. तर हे जरा कॉन्ट्राडिक्टरी वाटतं. किंवा एकीकडे आम्हाला संधी मिळत नाही आहे, आम्ही काय काम करू शकत नाही हो असं म्हणायचं, आणि दुसरीकडे आम्ही कोण आहोत, आम्ही पाटील आहोत, तुमची काय लायकी आहे, आम्ही तुम्हाला काम देऊ शकतो, आम्ही वाटेल त्याला काम देऊ शकतो, हे म्हणणं हे आरक्षणाच्या आंदोलनाला भरकटवण्यासारखं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं की जे होऊ नये. दुसरी गोष्ट, हे जसं जरांगेंच्या बाबत आहे तसंच भुजबळ साहेबांच्या बाबत की भुजबळ साहेबांनी आज मला वाटतं एका वाहिनीला पॉडकास्टमध्ये बोलताना ते असं म्हणाले की होय बाबा मी माळी आहे, जरांगे साहेब मोठे आहेत, त्यांनी माझी लायकी काढली, तर माझी काय लायकी आहे, मराठ्यांच्या दारातच आमची चाकरी करण्याची लायकी आहे, मराठी आम्हाला राबवून घेतात, ही नवी चातुर्वर्ण्य व्यवस्था येत आहे. मला वाटतं भुजबळ साहेबांचं हे स्टेटमेंट पण उद्विग्न करणारं आहे. यामुळे जो ओबीसी आहे तो व्हायबल होण्यासारखा आहे, अस्वस्थ होण्यासारखा आहे. कारण काय होते की खरंच असं होत आहे का? मग मराठ्यांच्या हाताखाली ओबीसींना राबावं लागतंय, ही भुजबळ साहेबांची सल आहे का? मग जर अशी सल असेल तर मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मराठा उपमुख्यमंत्री अजित पवार या 2 मराठा नेत्यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ साहेब तरी का काम करत आहेत? मराठ्यांचं नेतृत्व का मान्य करताय मग? आणि जरांगे जेव्हा म्हणतात की आम्ही सगळे मराठ्यांचे लोक पाडू, पण त्याच वेळेला आमच्या लेकरांना आरक्षण मिळत नाही, ओबीसी नेते आमच्या मुळावर उठलेत आणि आम्ही मराठ्यांच्या नेत्यांना पाडू असं जेव्हा म्हणता, तर त्यावेळेला जरांगेसुद्धा एका अर्थाने हे समजून घेण्यासारखं आहे की अरे बाबा, जर मराठ्यांचे तुम्हीच म्हणताय की ओबीसी तुमच्या बाजूने उभा राहत नाही, ओबीसीचा नेता उभा राहत नाही तुमच्या बाजूने, आणि तुम्हीच मराठ्यांचे सगळे नेते पाडायची भूमिका घेता, जर पार्लमेंट आणि असेंब्लीमधनं, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, सेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, जे काय असेल ते, पण जर मराठ्यांचे नेते पाडायची भूमिका घेतली तर उद्या मराठ्यांचा प्रश्न पार्लमेंटमध्ये किंवा असेंब्लीमध्ये मांडायला कोण असेल? कारण ओबीसी नेत्यांवर तुम्हीच विश्वास ठेवत नाही आहात. मग हे जे आहे हे सगळं कॉन्ट्राडिक्टरी होत आहे आणि अशा कॉन्ट्राडिक्टरीमध्ये आरक्षणाचा मूळ मुद्दा, तो फोकस हलतोय आणि तो व्यक्तिगत टीका टिप्पणी आणि जातीय विद्वेष पसरवण्याकडे जास्त जातोय.
दोनही व्यक्तींनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आरक्षण हा जो शब्द आहे, हा जो विषय आहे, हा घटनेच्या 3ऱ्या प्रकरणातल्या मूलभूत हक्क असणाऱ्या कलम 16शी संबंधित आहे. आणि कलम 16वर आधारित कायदा करणे किंवा दुरुस्ती करणे याचे संपूर्ण अधिकार कलम 368 क नुसार केंद्र सरकारच्या अधीन आहे. आणि आज घडीला कलम 368 क नुसार दुरुस्ती करण्याची ताकद ही फक्त आणि फक्त केंद्रात असणारं सरकार ज्यांचं आहे, ज्यांच्याकडे बहुमताच्या 272पेक्षा जास्त अर्थात 300पेक्षा जास्त खासदार ज्या भाजपाकडे आहेत, त्या भाजपाच्या ठायी शक्ती आहे. जरांगे आणि भुजबळ या दोघांनाही, मी याच्यात कुणीही कमी किंवा जास्त म्हणत नाही आहे, या दोघांनाही जर खरंच आरक्षणाचा तिढा सोडवायचा असेल तर दोघांनीही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना थेट प्रश्न विचारत, थेट त्यांच्याशी बोलत. याच्यावर अजून एक उल्लेखनीय, छत्रपती संभाजीराजेंची भूमिका मला खूप स्वागतार्ह वाटते. कारण संभाजीराजे यांनी टीका टिप्पणी न करता थेट ओबीसीच्या नेत्यांची भेटगाठ घेतली.